डीपी मध्ये सर्व 6 मीटरचे रोड 9 मीटर करण्याची घोषणा केली, पण याचं इम्प्लिमेंटेशन शून्य आहे. डीपीत आलं पण 6 मीटरचे रोड 9 मीटर करण्याची जबाबदारी कोणाची आहे? अध्यक्ष महोदय, ही जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची. एक कार्यक्रम आखून त्या ठिकाणी 6 मीटरचे रोड 9 मीटर केले पाहिजेत, पण जोपर्यंत तिकडे विकासक येत नाही आणि विकासक मेहनत करत नाही, मेहनत या शब्दाचा अर्थ समजून घ्या, तोपर्यंत मात्र 6 मीटरचे रोड 9 मीटरचे होत नाहीत. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे. राज्य सरकार मेट्रो, कोस्टल रोड सगळं करत आहे, पण मुंबई शहरातले सगळे डीपी रोड हे एन्क्रोच आहेत आणि त्यामुळे प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डातले किमान 5 डीपी रोड हे प्रायोरिटी बेसिसवर घेऊन ते युद्ध पातळीवर एका वर्षामध्ये त्या ठिकाणी ओपन करण्याचं काम महानगरपालिकेने केलं पाहिजे. याच्याकरता पॉलिसीत बदल केले पाहिजेत. स्ट्रक्चरची पात्र अपात्रतेच्या निकषामध्ये फार पडत गेलं तर त्यातून वेळखाऊपणा होतो आणि यापूर्वी आपण हे धोरण स्वीकारलेलं नाही आहे का? तर जेव्हा पश्चिम द्रुतगती महामार्ग विस्तारण्यात आला, मेट्रोच्या कामामध्ये MMRDने स्ट्रक्चरची मान्यता दिली. माझी आग्रहाची मागणी आहे की अशा पद्धतीची भूमिका स्वीकारावी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डामध्ये 5 किमान डीपी रोड अशा पद्धतीने विकसित करावेत. सुनील प्रभूंच्या मतदारसंघातून जाणारा जो अर्धा रोड मी आता विकसित केला, तो क्रांतीनगर ते गोरेगाव हा 120 फीट डीपी रोड माननीय मुख्यमंत्र्यांनी आता तो CM वॉर रूम मध्ये पण घेतलेला आहे. तो रोड आपण कधी पुरा करणार? त्याचं टेंडर काढलं 2021 मध्ये 1800 झोपडपट्ट्या असताना. आम्हाला टेंडरमध्ये इंटरेस्ट नाही, पण आता हा रोड 1 फेजमध्ये, 2 फेजमध्ये, 3 फेजमध्ये असं न करता हा रोड एका फेजमध्ये येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये, कारण तो व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये पण समाविष्ट आहे, आता मुख्यमंत्री वॉर रूममध्ये पण समाविष्ट आहे आणि त्यामुळे येत्या 1.5 वर्षामध्ये क्रांतीनगर ते गोरेगाव हा पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर असलेला रोड हा येत्या 1.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करण्यात यावा.